दिले जातात तेव्हा त्याची क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक पाहुणा हे सन्मान चिन्ह आपल्या घरी घेऊन जातो. इतके चांगले सन्मान चिन्ह आहेत. 4 ओव्हरची मॅच. पहिलं सत्र बॅटिंगसाठी आलाय फलंदाज विशाल पाटील आणि ऋतिक पाटील. पहिला बॉल. चांगली गोलंदाजी करत असताना गोठिवली संघ हम किसी से कम नाही. पॉवर प्ले मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय मागील सामन्याचा हिरो स्वराज मात्रे, ज्याने 4 षटकार मारले होते. 29 धावा कुठल्या होत्या. तो गोलंदाज, तो फलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आणि समोर ज्याने 19 बाईक जिंकल्यात असा विशाल पाटील. आणि एक 4 व्हीलर वडवली चेंज दी गेम. बॅटकट फ्लिप झाला हा बॉल. विकेट किपरला चकवा दिलाय. चेंडू सीमा पार लॉंग स्टॉप कडे आउट ऑफ द बाउंड्री. 4 रन. एकोणावीस बाईक आणि दुसऱ्या बाजूला ऋतिक ज्याने 12 बाईक जिंकल्यात. ऋतिकचं वय तुम्ही पाहिलं तर 23 वर्षाचा खेळाडू आणि आता सुरुवात झाली त्याची. आत्ताच त्याने जर 12 जिंकल्यात, जेव्हा तो केतन मात्रेच्या वयाचा होईल तेव्हा त्याच्याकडे देखील भरपूर बाईक असतील, नो डाऊट. नो बॉल. ओव्हर स्टेपिंग आणि पूर्ण फायदा वडवली बस संघाला. बॉल चौकार येतोय. नशीब बलवंत विशालच्या बॅटमधून पॉपिंग क्रीज मध्ये 1/3 नो बॉल. पंचांनी पाहिलं, दर्शवलं की ओव्हर स्टेपिंग आहे. स्वराज मात्रे खराब चेंडू इथे तुम्ही फेकलाय. संधीचं सोनं करतात खेळाडू आज या मैदानात. रमेश मडवी सरचिटणीस लक्ष ठेवतात प्रत्येकावर. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक 9 वरती गेलाय. फ्री हिट बॉल. सुवर्ण संधी. संधी ज्याला मिळते तो नशीबवान. जो संधीचं सोनं करतो तो खरा विजेता असतो. आता संधीचं सोनं करेल का विशाल पाटील? एक मास्टर माइंड खेळाडू विशाल. शॉर्ट बॉल फेकलाय. 3 बॉल 3 चौकार लॉंग लेगच्या दिशेकडे. बॅक टू बॅक 3-4 इन अ रो चौकार. मात्रेला काय झालं असा प्रश्न पडला असेल, कारण त्याच्या प्रत्येक बॉलवर चौकार काय येत आहेत. हा मागील सामन्याचा हिरो होता स्वराज मात्रे, ज्याने 29 धावा कुठल्या होत्या, 1 विकेट घेतलं होतं. चांगली बॉलिंग केली होती. आता थोडा मागे गेलाय. फुलर लेनचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाही येत. सेफ आणि हा बॉल चौकार. 4 बॉल 4 चौकार. चौकार किंग आपण याला म्हणूया. आणि धाव फलकावरती धावांचा पाऊस येत असताना 17 चेंडू बाकी 2 आणि तुम्ही पाहू शकता पंच रेपर करतायत पेमर बॉल साठी आणि रेपर बॅटरने केलाय. वेस्ट साइड चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. आई एकविरा लाईव्ह इव्हेंट टेलिकास्ट करते. ही वेबसाईट आता 3 ठिकाणी लाईव्ह टेलिकास्टला जोडली गेली. नेतलस नाईट स्पर्धा देखील हीच कव्हर करते इथे देखील. आणि मला वाटतं तोंडरे नाईट देखील आई एकविरा लाईव्ह टेलिकास्ट करत असेल. बिझी शेड्यूल आहे आणि महादेव गडगे साहेब तर सहजासहजी मिळत नाही कोणाला. त्यांचं देखील बिझी शेड्यूल आहे. काल ते नितलसला होते, आज ते सिद्धी करवले आणि उद्या पुन्हा तोंडरेला जातील उद्घाटनासाठी आणि परत येतील. कारण रमेश दादा मडवी त्यांचे खास आहेत आणि त्यांची स्पर्धा ते सोडू शकत नाहीये. शेवपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत. फेअर डिलिव्हरी कंटिन्यू मॅच. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. पंच धावफलक आहे 17 वरती आणि मागील सामन्यात 5 षटकात 90 धावा केल्या होत्या. आता असं वाटतंय की जर 17 बनले 4 बॉलमध्ये तर इथे देखील धावांचं डोंगर उभा करेल. चेंज दी गेम वडवली बस संघ. विशाल पाटील तयार. पुढचा बॉल. मंकड विकेटचे प्रयत्न होतं स्वराजचं. ऋतिक पाटील जर मंकड विकेटवर आला असता तरी फायदा मिळेल त्या टीमला. ऋतिक पाटील देखील चांगला बॅटर आहे. 2 बॉल बाकी असताना रेड जर्सी तकदीर का बादशाह असं संघाचं नाव आहे गोठिवली. आणि दुसऱ्या बाजूला चेंज द गेम वडवली संघाने नेहमीच गेम चेंज केली आहे विशाल.
बॅटकेट आहे, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल थांबवला जातो. इथे बॉल येईल डॉट 0. एक बॉलचा खेळ बाकी आहे. 4 चौकार आले बॅक टू बॅक. नो बॉल आला आणि त्यामुळे धावांचा पाऊट 17 वरती पोहोचला. 4 ओव्हरची फक्त मॅच आहे. आजचे 2 शेवटचे सामने बाकी आहेत. यानंतर वाकलन संघ खेळणार आणि त्यांच्या विरोधात करावे संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आज नवी मुंबईचे मला वाटतं 3-4 संघ आपण पाहिले आणि काही संघ कल्याण डोंबिवलीचे. बोलो तयार. शेवटचा बॉल, विकेट घेण्याची नामी संधी. जजमेंट खराब, ॲक्युरेट नाहीये. विशाल पाटील याचे रात्र देखील चांगली. नशीबवान खेळाडू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलक 1 ने पुढे 18. 6 बॉलचा खेळ संपल्यानंतर आणि 18च्या रन रेटने कदाचित इथे 72 धावा बनवू शकतील. त्यामुळे चांगला रन रेट आहे. चेंज द गेम वडोली ब संघाचा. डीजे आयोजन भारी केलाय मैदानावर, हे आमदार चषकाचं आयोजन भारी केलाय मैदानावर. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे ओ 1 नंबर. आयोजक रमेश मडवीचं नाव लय गाजतंय रायगड जिल्ह्याभर. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे. आमदार चषक. महाराष्ट्र आणि भारतामध्ये सर्वाधिक स्पर्धा आमदार चषक या नावाने होतात. प्रत्येक सीझनला करोडो रुपयाचे ट्रान्झॅक्शन आमदार चषकामध्ये होते आणि पनवेलचे लाडके आमदार आहेत, हॅट्रिक आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नावाने सर्वाधिक स्पर्धा होतात. शिस्तबद्ध स्पर्धा आहे मित्रांनो, कारण असं म्हटलं जातं की शिस्त बोलण्यात हवी, शिस्त वागण्यात हवी, शिस्त राहण्यात हवी आणि शिस्त जगण्यात हवी. आणि असं म्हटलं जातं की नियम आणि तत्वाचं पालन करणारा व्यक्ती कधी वाकतही नाही आणि कधी झुकतही नाही. असे आमचे रमेशदादा मडवी साहेब आहेत, शिस्तबद्ध आयोजक. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय अर्जुल पाटील. पहिला बॉल. इथे काय घडलं? पहिला बॉल, प्रचंड आवाज बॅटचा त्यांना ऐकू आला. विकेट किपरला ते अपील करतायत, परंतु पंच फेटाळतायत. पंच पॉपिंग क्रीजला तुम्हाला चेक करायचं. नो बॉल. येस, टीव्ही अंपायर चेक करा पॉपिंग क्रीजमध्ये काय घडलं, पुन्हा वनतट आहे की नाही, कारण एक वेगळाच आवाज खेळाडूने ऐकला. नो बॉलला चेक केलं जाईल. पॉपिंग क्रीज, टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. पहिल्या गोलंदाजाने नो बॉल फेकला होता पॉपिंग क्रीजमध्ये 1/3ला. तो स्वराज मात्रे होता. यावेळी अंशुल पाटील आलाय आणि त्याच्या विरोधात देखील आपण पाहिलं इथे पंचांनी रेफर केला थर्ड अंपायरला हर्षल पाटील. फेर आहे पंच. नो बॉल नाही आहे, त्यामुळे आपला निर्णय सोपवा की नेमकं काय घडलं. ते बॅटकरची अपील तुम्ही ऐकली, पंचांकडे ते अपीलची दाद मागली आणि पंच पुन्हा आपल्या जागेवर जातील आणि निर्णय सोपवतील टीम गोटिवली. थोडा वेट करा. ऋतिक पाटील आणि विशालची जोडी पाहते आपण. तर हा बॉल डॉट आलाय आणि विशाल पाटीलला तुम्ही पाहताय. हर्षल पाटील बॉलिंग ट्रॅकवर. चांगली मॅच, अपीलमध्ये उत्साह होता, परंतु ज्या खेळाडूचा झेल सोडला तो विशाल पाटील अजून तळ टोकून बसलाय शॉर्ट थर्डमॅनकडे आणि त्या झेलची किंमत तुम्हाला चुकवावीच लागेल, मोजावीच लागेल. मिस टायमिंग, पुन्हा संधी तिकडेच. विकेट किपर पोहोचलाय, क्षेत्ररक्षक जजमेंट चांगला करतो, झेल पकडलाय आणि खेळ संपलाय. विशाल पाटीलचा पहिला दे धक्का. टीम चेंज द गेम वडवली ब टीमला. हर्षण पाटीलला पहिला विकेट मिळाला आहे. टीम गोठिवली धाव फलकावर 18. एक विकेट. विशाल आउट होतोय. विशाल पाटील. नवीन फलंदाज शुभम पाटील आलाय आणि सोबत ऋतिक पाटील. ऋतिक पाटीलला एकही चेंडू मिळाला नाहीये, त्यामुळे कॅच आउट नंतर शुभम पाटील स्ट्राईक वरती जाईल. थोडं फास्ट क्रिकेट करायचं आहे पंच आणि खेळाडू आयोजकांची सूचना आली आहे, कारण ऑलरेडी 1 तास आपण मागे आहोत. या स्पर्धेमध्ये 2 दिवस आपण 12 संघाचा लॉट देखील पाहिला आणि त्यानंतर काल देखील 8 संघाचा उस्मान पटेलचा संघ पाहिला तलोजा आणि आज देखील 8 संघाचा लॉट आहे. ठीक. प्रवीण उद्या खऱ्या अर्थाने आपण पाहतो चंद्रकांत शेठ भुईर आणि विकी शेठ भुईर तुर्वे यांचा
वादल बैल आणि त्या वादल बैलाचा येतोची सन्मान खऱ्या अर्थाने श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आणि सन्मान्य रमेश शेट्ट मडबी मित्रमंडळाच्या वतीने जाहीररित्या सत्कार इथे केला जाणार आहे. कारण आता 4-5 दिवसापूर्वी ते वादल बैल खऱ्या अर्थाने टू व्हीलर बाईकचा मानकरी सुद्धा ठरला. त्या जाहीररित्या सत्कार केला जाणार आहे. बॉल तयार, फुलटॉस बॉल पंचांकडे पाहिलं जाईल. पंच दर्शवतात की हा बॉल रेफर केला जाईल नो बॉल साठी आहे की नाही पंच, परंतु पंचांनी रेफर केलंय. पंच सॉफ्ट सिग्नल काय असेल इथे. फुलटॉस बॉल, टीव्ही अंपायर टू डायरेक्टर चेक केला जातोय. ऋतिक पाटील थोडं थांबायचे, रेफर केलाय. अंपायर सॉफ्ट सिग्नल तुमचं काय होते. सॉफ्ट सिग्नल काहीच नाही. थर्ड अंपायरला रेफर केला द्यावी. पंच रेफर केलाय थर्ड अंपायर. यस रेफर केलाय, पंचांनी रेफर केलाय. तिसरे पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. अंपायर रिव्ह्यू घेऊ शकता तुम्ही. रनआउट असेल किंवा बीमर बॉल एखादा डाऊट तुम्हाला वाटलं तर सुनील तांडेलने तेच केलं. त्याला डाऊट वाटला आणि त्यानंतर पंचांनी रेफर केलं. ऋतिक पाटील डेंजरस एंडकडे तो होता. त्याच्या बॅटमधून फुलटॉस बॉलला मिस टायमिंग लागला आणि पकडलेला तो झेल तुम्ही पाहिला. शुभम पाटील होता वन डाऊनचा फलंदाज. नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. शुभम पाटील इथे खेळणार कारण की नो बॉल आहे. टीव्ही अंपायरचा निर्णय आलाय. डिसिजन पेंडिंग होता परंतु इथे नो बॉल. फ्री हिट बॉल कंटिन्यू केला जाईल. धाव फलक 2 ने पुढे जात असताना एकूण धावा 20. नशीब बलवंत. विशाल पाटीलचा देखील झेल सोडला आणि शुभमला देखील संधी मिळाली. आज अनेक चुका घडल्यात गोठवलीकडून. कधी नो बॉल, दुसरा नो बॉल टाकला या टीमने आतापर्यंत. हर्षन पाटील आणि पहिल्या शतकात देखील तिसरा चेंडू नो बॉल होता. इथे देखील तिसरा चेंडू नो बॉल आलाय. तिसऱ्या चेंडूवरती कुठे ना कुठे अपशकून घडलाय टीम गोठवली संघासमोर. ऋतिक पाटील फॉर हिट बॉल. छोटा पॅकेट बडा धमाका. हा बॉल प्रचंड वेगवान व्हेरिएशनने भरलेला चेंडू पाहिला. चेंज ऑफ स्पेस, गती परिवर्तन करून बॅक ऑफ द हँड बॉल रिलीज केलं. चांगली बॉलिंग आहे. ऑफ कटर बॉल तुम्ही पाहिला. विकेटचा चांगला वापर करत असताना गोलंदाज अवध असा चेंडू फिरवू शकतो गोलंदाज हर्षन पाटील. पाटील वर्सेस पाटीलचा आता सामना रंगलाय. बॉल तयार. अपील बॅटकटची फिंगर अप. बॅटर आउट होते ऋतिक पाटील. पंचांकडे पाहिलं जाईल. पंचांचं बोट आकाशामध्ये. बॅटर आउट होतोय ऋतिक पाटील. बिग विकेट फॉर गोटिवली. तकदीर का बादशाह. विशाल नंतर ऋतिक देखील मैदान सोडून बाहेर जातो आणि आता कमलेश पाटील कावा मैदानामध्ये आलाय. गोलंदाजीची ताकद हर्षन पाटीलने दाखवली. जरी नो बॉल फेकले, फ्री बॉल दिले तरी देखील त्याची गोलंदाजी चांगली आहे. कुठलाही मोठा फटका आला नाहीये. एक माइलस्टोन गोलंदाजी हर्षन पाटील कडून. चेंडू बाकी आहेत फक्त 2. 20 धावा, 2 विकेट. टीम वडवली मैदानात आलाय कावा. कमलेश पाटील, ऋतिक झेलबाद. तदनंतर फलंदाज विशाल पाटील देखील झेलबाद आपण पाहिला. कॅच आउट. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 षटकाची मॅच. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची टीम गोटिवली. फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळावंच लागेल. यानंतर पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीचा संघ वाकलून तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात इथे संघ असेल नवी मुंबईचा करावे. बघा कल्याण डोंबिवली विरुद्ध नवी मुंबई अशी लढत आहे दोन्ही देखील. आणि दोन्ही देखील प्रयत्न करतील सुपर 10 साठी, सुपर 12 साठी. कारण 6 पारितोषिक आहेत. 2 संघ आज पुढे जाणार सुपर 12. कावा आलाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टोटल 14 चेंडू बाकी असतील. वडवली मिस टायमिंग. बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. लेंथ थोडी मागे ठेवली गोलंदाज हर्षन पाटीलने. काय गोलंदाजी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये फक्त नो बॉल दिल्यानंतर 2 धावा आल्यात आणि ही गोलंदाजीची ताकद आहे. अफलातून गोलंदाजी. वाट अ कमबॅक टीम गोटिवली. अनबिलिव्हेबल, अनएक्सपेक्टेबल, परंतु करून दाखवलं हर्षन पाटीलने. तारीफ लायक गोलंदाजी. भन्नाट वेगवान चेंडू. मोठा फटका बॅटच्या मधोमध.
मिडल ऑफ द बॅट बॅनर हिट मिड विकेट क्लिअर झालं बॉल सीमा पार इन टू द फॅन्स षटकार. संधीचं सोनं करतात खेळाडू आज या मैदानात. रमेश मडवी सरचिटणीस लक्ष ठेवतात प्रत्येकावर. अरे समाज कार्य त्यांचं भरदार दादा हाय वलयच बर. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे व एक नंबर. आयोजक रमेश मडवीच नाव लय गाजतय रायगड जिल्ह्याभर. श्री साई सिद्धी करवले टायटल सॉन्ग आपण पाहिलं. एक नंबरचा संघ आहे कारण या संघाचे आधारस्तंभ रमेश दादा मडवी आहेत. असं म्हटलं जातं की चर्चा तेव्हाच येते जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा काही वेगळं करता आणि रमेश दादा मडवी साहेबांनी नेहमीच काहीतरी वेगळे केलं आहे. क्वालिटी क्रिकेट जिथे दाखवला जातो क्वालिटीचं आयोजन आहे आणि क्वालिटी क्रिकेटची स्पर्धा देखील ठेवली जाते असे गाव सिद्धी करवले. 25 धावा ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. 26 धावा रोनाल्ड म्हात्रे बॉलिंगसाठी सज्ज. ओव्हर नंबर 3 पहिला बॉल. हा बॉल पाहिला जाईल. पंच दर्शवतात दिशाहीन चेंडू व्हाईट बॉल अवांतर चेंडू याला म्हटलं जातं. एक्स्ट्रा रन 27 वरती पोहोचलाय वडवली ब. त्या संघाने 5 ओव्हरमध्ये 90 केल्या होत्या. आता तो संघ इथे मात्र फक्त 27 वरती थांबलाय. तिसऱ्या शतकामध्ये काय स्टार्ट केलं होतं विशाल पाटीलने. 4 चौकार आणि तिथे 18 धावा कुठल्या आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा फक्त आल्या 8. एक कमबॅक आहे गोटवली टीमचं. असं वाटतं की 50च्या थोडा आसपास हा संघ पुढे जाईल. बॉल तयार. पुढला लेनचा बॉल इथे मागे थर्ड बँडला. 1 रन कंप्लीट. 2चा प्रयत्न सिंगलवर संतुष्ट. पुन्हा फुल टॉस. आतापर्यंत 4था फुल टॉस चेंडू फेकलाय गोटवली टीमच्या गोलंदाजाने. जेवढे फुलटॉस चेंडू येतील त्याच्यावर मोठे फटके तुम्ही पाहाल. 1 रन मिस टायमिंग. धावफलक गेल्या 28 वरती. मैदानात कावा आलाय कमलेश पाटील. जपान बैलाचे ते मालक आहेत आणि बैलगाडीचा प्रचंड नाद कावाला असतो नेहमी. इथे देखील गडगे साहेबांनी सांगितलं उद्या देखील एका बैलाचा सत्कार इथे केला जाईल. वादल तुफान वादल आपण त्याला म्हणतो नेहमीच. बॉल तयार. मोठा फटका लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर गॅप शॉट क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. दॅट्स अ 4 रन्स. चौकार कावाच्या बॅट मधून. आणि छेद आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही आणि आयुष्य एक चित्रपट असतो. प्रत्यक्षात हसत खेळत जगा आणि आज क्रिकेटचे प्रेमी प्रत्यक्षात हसत खेळत जगतायत. प्रत्येकाला आवड आहे क्रिकेटसोबत बैलगाडी शर्यतीची आणि हे झालंच पाहिजे. आयुष्याचा चित्रपट पुन्हा लागत नाही त्यामुळे एन्जॉय द मोमेंट असं नेहमी म्हटलं जातं. लाईफला एन्जॉय करा. चौकाराने बोर्डवरती धावांचा पाऊस पडलाय. 32 कावाच्या बॅटमधून 4 आलेत. बॉलला चेक करतोय तो. बॉलचा बाउन्स चेक केला जातो. अनेक बॅटर असं चेक करत असतात नेहमी. काही बॅटर दिशा चेक करतात. हवा कोणत्या दिशेने चालली आहे माती उडवत असताना. बॉल तयार. ओ वाटे काय डोक्याचा वापर केलाय. मास्टर माइंड आहे कावा आणि थर्ड मॅन क्लिअर केलं. डोक्याचा वापर शांत डोक्याने फटका खेळला. 4 रन. चांगलं टायमिंग आहे कावाकडे. अप्पर कटने थर्ड मॅनला क्लिअर केलं. ओव्हर द थर्ड मॅन. 4 रनांसाठी हा बॉल गेलाय. 2 चौकार लगातार. गोलंदाजला बार बसतोय रोनाल्ड म्हात्रे. हा बॉल पाहिला जाईल. पंच व्हाईट बॉल दर्शवतात एक्स्ट्रा रन्स. इथे काय झालं स्ट्राईक रोटेट केली. पंचांनी व्हाईट बॉल दिला इथे. ऑफ स्टंपच्या बाहेर कदाचित दर्शवला हा बॉल. पंच सुनील तांडेल बेलवली यांचा निर्णय आणि तो अंतिम राहील. स्पर्धेचा जो नियम आहे जास्त आपण चर्चा करू नये. परंतु पंच किती धावा मिळतील या बॉलवरती कारण विकेट किपरने चेंडू देखील पकडला होता आणि जे काही नियम असतात रायगड ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे आपण ते दर्शवायचं असं देखील आम्ही अनेक वेळा पाहिलंय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन तुम्ही इथे पाहाल.
एकच धाव मिळेल, कारण रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे नियम आहेत की विकेट किपर जर बॉल पकडला तर तुम्ही क्रॉसिंग करू शकत नाही, असं काही नियम आहेत. एक रन धावफलकावरती पुढे जाणार. एकूण धावा 37. 50च्या जवळपास पोहोचलाय टीम वडवली ब. फन्नाट चांगली मॅच आहे आणि गोटुले संघ देखील ताकदवर आहे, त्यांच्याकडे चांगले बॅटर आहेत आता देखील. बॅटची कडा मागे, झेल सुटलाय. चौथा झेल सोडलाय गोटिवलीने आज. विशाल पाटील तदनंतर ऋतिकचा देखील झेल सोडला आणि आता कावाला पुन्हा संधी. इथे 2 धावा 3 घेणार, कारण वडवली ब आहे. चेंज द गेम. नेहमीच गेम चेंज केली धावपलीमध्ये या संघाने. चतुर चाणक फलंदाज आहे टीम मध्ये. काय जबरदस्त रनिंग होती. जरी चौकार नाही आला तरी 3 घेतल्या आणि 3 धावफलक गेल्या 40 वरती. गोलंदाज रुणाल मात्र शेवटचा 2 बॉल बाकी असतील. चांगली मॅच. असं वाटतंय की 60 धावांचं टार्गेट बनेल आणि बनलंच पाहिजे, कारण की समोर तुम्हाला स्वराज मात्रे आणि तदनंतर तुषार सारखे फलंदाज पाहायला मिळतील, ज्यांची हुशार बॅटिंग आहे गोटवली टीमकडून. चांगली लढत. शुभम आला बॅटिंगसाठी, 1 डाऊनचा फलंदाज. शुभमचा खेळ एवढा खास राहिला नाहीये. 2 चेंडू फक्त 2 सिंगल त्याने केलेत. राऊंड विकेट. परफेक्ट यॉकर बॅटच्या बुंद्यामध्ये पडलाय. कट केल्या थर्ड मॅनला. 1 रन कंप्लीट केली जाईल. कमबॅक करतो रुणाल म्हात्रे. 1ने 41 धावा आणि सामन्याला इथे कलाटणी येते. शेवटचा 1 बॉल इथे बाकी असेल, कारण 1 वाईट बॉल होता. 41. 2 वाईट बॉल आपण पाहिले. 5वा सामनाचा पहिला सामना आपण जर पाहिला तर निश्चित वाकलन संघाने, वडवली ब संघाने जिंकला. दुसरा सामना आपण वाकलन संघाने जिंकताना पाहिला. तिसरा सामना गोटिवली, चौथा सामना करावेने जिंकला. अशी लढत झाली आणि एक आपण एक्स्ट्रा सामना खेळलो डीप ओलचा हरिग्राम विरुद्ध कोणमध्ये, जिथे कोण संघ जिंकला आणि तो सुपर 6 मध्ये गेलाय. कोण संघ उद्या येणार क्वार्टर फायनल खेळण्यासाठी सुपर 6. आज हा 6वा सामना असेल आजचा टोटल. 1 बॉल बाकी आहे. ओव्हर नंबर 3. फुल टॉस कट केलाय, गॅप मध्ये केले. क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी. बॉल पायाला ब्रश झाला होता परंतु बाहेर गेलाय सीमा पलीकडे. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. 4 रन. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. चेंज द गेम वडवली बस संघ पोहोचलाय. 45 45 ऑन बोर्ड. 2 विकेट. शेवटचा शतक आता बाकी असेल. 6 बॉल आणि प्रश्न पडलाय गोलंदाजी कोण करणार. टीम गोटिवली डीजे. चषकाचं आयोजन भारी केलाय मैदानावर. हे आमदार चषकाचं आयोजन भारी केलाय मैदानावर. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे ओ 1 नंबर. आयोजक रमेश मडवीचं नाव लय गाजतंय रायगड जिल्ह्याभर. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे ओ 1 नंबर. आयोजक रमेश मडवीचं नाव लय. आमदार चषक आणि आजची रात्र म्हटली तर या स्पर्धेची 5वी रात्र आहे आणि उद्या आपण पाहाल अंतिम रात्र. उद्या मेगा फायनल असेल. उद्या पाहुण्यांची मांदी तुम्हाला मंचावर पाहायला मिळेल, पाहुण्यांची गर्दी पाहायला मिळेल आणि पनवेलचे लाडके आमदार देखील या स्पर्धेला व्हिजिट देऊन गेलेत किंवा उद्या देखील येतील. अंतिम गोलंदाज गोटवली संघाकडून तुषार. तुझ्या संघाचा मेन फलंदाज आहे, पहिला फलंदाज तो तुषार बॉलिंग करणार. त्याच्याकडून हुशार बॉलिंग झाली पाहिजे आज. निश्चित स्वरूपात प्रवीण खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब या उद्घाटन सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी उपस्थित होते, त्यावेळेस रमेश मडवी जे भारतीय जनता पार्टी प्रभाग पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 चे सरचिटणीस आहेत, त्यांच्या या स्पर्धेची आमदार साहेबांनी खऱ्या अर्थाने रमेश मडवी साहेबांची प्रशंसा केली. आणि रमेश मडवी साहेबांचा एक तुम्हाला मी राजकीय खऱ्या अर्थाने परिचय देतो. सन्मान्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचे अतिशय विश्वासू आणि निकटवर्ती आहे खऱ्या अर्थाने व्यक्ती, खऱ्या कार्यकर्ते म्हणून आज रमेश मडवी यांच्याकडे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आदराने पाहत असतात. नेहमी माणसं जोडण्याचं काम आणि माणसं कमवण्याचं काम जर कोणी केले तर रमेश दादा मडवी साहेबांनी. अनेक स्पर्धेमध्ये ते येत असतात, व्हिजिट करतात, त्यांचा सन्मान होतो आणि एक खरी श्रीमंत आहे रमेश दादा मडवी साहेबांची. शेवटचं शतक तुषार आले बॉलिंगसाठी. 45 धावा. शुभम पाटील तयार. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन कंप्लीट. कावा स्ट्राईक घेणार. 46 ऑन बोर्ड. जो जिंकेल तो जाणार सुपर 12 मध्ये. महत्त्वाची मॅच आहे आज. दोन्ही सामने शेवटचे बाकी आहेत. कल्याण डोंबिवली विरुद्ध नवी मुंबई. एक संघ नवी मुंबई तर दुसरा कल्याण डोंबिवली. वडवली वाकलन आणि तदनंतर करावे आणि गोटिवली.
चांगली लढत तुम्हाला इथे पाहायला मिळते. कावा तयार. गोलंदाज तुषार. फिल्डिंग परिवर्तन, एक राईट हँड बॅटर दुसरा लेफ्ट हँड, त्यामुळे थोडं परिवर्तन करावंच लागेल गोलंदाजांना फिल्डिंग पोझिशनमध्ये आणि गोलंदाजची परीक्षा असेल. बॉल तयार. परफेक्ट यॉर्कर तुषार आणि हुशार बॉलिंग करतोय मैदानामध्ये तो. कावाला बांधून ठेवले या बॉलवरती. यॉर्कर टाकला. 0 येते बॉलवरती. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिले सत्र तुम्ही पाहताय आणि कावाने उल्लेख केला होता की पहिल्या इनिंग्समध्ये आम्ही चांगल्या धावा करण्याचा प्रयत्न करू, जेमतेम 70 तरी धावा करू आणि आज संघ तिथपर्यंत पोहोचलाय. फुलटॉस बॉल. टायमिंग मॅच झालं नाहीये. गॅप शॉट. पुन्हा एकदा क्रॅकिंग शॉट आहे. मिड विकेटला क्लिअर केलं. काऊ कॉर्नरच्या दिशेकडे बॉल. 4 रन चौकार. वडावली 50 अप. चेंज द गेम. वडवली ब. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सुरुवात झाली होती 1 ओव्हर 18 आणि त्यानंतर आता 50चा आकडा घेतलाय. चांगली बॅटिंग करत असताना कावा. पुन्हा फुललेंचा बॉल डीप स्क्वेअर लेगला. प्रमोद चौधरी तिथे आहेत. 1 रन कंप्लीट केली जाईल. शुभम बॅटिंगसाठी स्ट्राईक घेतोय. 51 धावा. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलं सत्र. गोटुली संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये आणि इन ॲक्शनमध्ये तुम्ही स्वराज म्हात्रे आणि तुषारला पाहाल बॅटिंगसाठी पहिल्या इनिंगमध्ये. दुसऱ्या इनिंगमध्ये मोठी मॅच होणार. शुभम पाटील. आत्तापर्यंत शुभम भरपूर शांत आहे. त्याच्या बॅटमधून कुठलाच मोठा फटका आला नाही आहे आणि किती शांत राहणार तो अजून हा प्रश्न पडलाय. हे 2 बॉल महत्त्वाचे आहेत वडोली बस संघासाठी. जर एक मोठा फटका आला तरी 60च्या जवळपास तुम्ही पोहोचाल आणि शुभमकडून तो मोठा फटका येणं महत्त्वाचं आहे कारण मॅच मोठी आहे. गोटवली विरुद्ध वडवली ब. 2 बॉल बाकी असताना तुषार आणि शुभम. लॉफ्ट केलाय. मिड विकेट क्लिअर झालं. बॅनर हिट. दॅट्स अ बिग हिट शॉट. इट्स अ माइलस्टोन. शुभम पाटील शांत बसणार नाहीये आणि शुभमने इथे विस्फोटक खेळी केली आहे. षटकाराने बोर्डवरती धावांचा पाऊस आलाय. 57. शेवटचा बॉल. टार्गेट सेट करणार शुभम पाटील. तुषार. षटकार आल्यानंतर कमबॅक होईल का. लास्ट बॉल. स्लोवर वन. मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये झेल होणार का. मिड ऑन पुढे गेलाय स्वतः गोलंदाज. पकडली कॅच. सुपर कॅच ऑफ द मॅच. गोलंदाजचं कमबॅक झालं. संपूर्ण समर्पण दाखवलं तुषारने आणि फलंदाज शुभम पाटील शेवटच्या बॉलवर झेल बाद होतो. धावसंख्या आहे 57 वरती स्थिर. कंपल्सरी चेसिंग आणि टीम गोठवली तकदीर का बादशाह. करायचे धावा 58 येणाऱ्या 24 बॉलमध्ये. आयोजन भारी केलाय मैदानावर. हे आमदार चषकाचं आयोजन भारी केलाय मैदानावर. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे ओ 1 नंबर. आयोजक रमेश मडवीचं नाव लय गाजतंय रायगड जिल्ह्याभर. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे ओ 1 नंबर. आयोजक रमेश मडवीचं नाव लय गाजतंय रायगड जिल्ह्याभर. तर टॉससाठी आमंत्रण करूया. आजची शेवटची मॅच यानंतर खेळवली जाईल. वाकलन त्यांच्या विरोधात असेल करावे संघ. 2 टीमचे संघाने एक टॉस बॉक्समध्ये आपण रिपोर्टिंग करायचंय फॉर द टॉस. शेवटची मॅच वाकलन विरुद्ध करावे. कम फॉर द टॉस. 58 धावांचं लक्ष्य. वडोली ब आर्मी रेडी टू फील्ड. रेडी टू डिफेन्स. होणार का डिफेन्स की गोटिवली चेस करणार याचं उत्तर येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये तुम्हाला मिळेल. टॉस बॉक्समध्ये आदेश पाटील आमचे भूमिपुत्र समालोचक सिद्दीक करवले यांना तुम्ही ऐकाल. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. करावे टीमचा संगणक इथे जोडला गेलाय. टीम वाकलन आपलं संगणक पाठवायचं आहे टॉससाठी.
चला वाकलन टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. महाराष्ट्राचं बाईक सम्राट केतन म्हात्रे टॉससाठी येत असताना यावं केतन आपलं स्वागत आहे. टीम वाकलन आज रायगड विरुद्ध ठाणे सामना होता बदलापूरमध्ये, परंतु आज केतन म्हात्रेने नवीन खेळाडूंना तिथे संधी मिळाली आणि ते आज ग्रामीण फॉर्मॅटमध्ये खेळतील. यावं केतन म्हात्रे आपलं स्वागत आहे. नवीन खेळाडूंना संधी ते देत असतात आणि टॉस केला जाईल या शेवटचा मॅचचा. जाऊया आदेश पाटील ऑन टॉस बॉक्स. टॉस केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहता सामना भरपूर चांगला आहे, मात्र इथून चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. वाकलन त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल करावे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. मी विनंती करेल छोटा लक्ष बैलाचे मालक बंटी शेठ मडवी यांना की आपण टॉस करायचे दोन संघादरम्यान. परफेक्ट नियोजनाचा बादशाह म्हणून ओळखला जातोय बंटी मडवी. त्याचे शुभ हस्ते टॉस केला जातोय. चार षटकांची लढत असेल. सार्थक 11 करावे आणि त्यांच्या विरोधात वाकलन अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. चार षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. टॉस केलं जातंय. टॉस जिंकलेला आहे वाकलन संघाच्या संघनायकानं. फक्त निर्णय क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथे घेतलेला आहे. चेसिंग करायचे तिथे जॉईन होत आहेत आमचे बायकरमॅन समालोचक प्रवीण टेंबे. यस, थैंक यू सो मच. बाइक सम्राट केतन म्हात्रे टॉस जीत चुके हैं और गेंदबाजी का फैसला करावे को बैटिंग मिली है. आइए लौट चलते इस मुकाबले की तरफ जहां पे जीतने के लिए चाहिए 58 रन. कंपलसरी चेसिंग आने वाली 4 ओवर में. गेंदबाज तैयार है कमलेश पाटिल कावा और उनके खिलाफ है बल्लेबाजी के लिए पिछले मुकाबले के हीरो स्वराज म्हात्रे. बिग बैटल, बिग शो, ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहली बॉल इनसाइड आउट, कट किया पॉइंट की दिशा में. दो फील्डर गेंद के पीछे दौड़ते हुए एंड ऑफ द मोमेंट में रोका है बॉल को, लेकिन तब तक 2 रन को नहीं रोक पाए. 2 का मकाम हासिल होता हुआ, 2 से खाता खुलता हुआ टीम तकदीर का बादशाह गोठवली 11 का स्वराज म्हात्रे और उसके साथ है तुषार. पारी की शुरुआत करते हुए शांत क्रिकेट है अभी. दूसरा सत्र बडौली ब कावा गेंदबाजी के लिए फिर से तैयार. रफ्तार भरी गेंदे, बहुत ही तेज. आज क्वालिटी क्रिकेट आपको देखने मिलेगा. क्वालिटी भरी गेंदबाजी देखने मिलेगी, क्वालिटी भरी बल्लेबाजी देखने मिलेगी और फील्डिंग का स्टैंडर्ड देखने मिलेगा. आज रायगढ़ ठाणे के सितारे इस विकेट पे उतरेंगे, जो रायगढ़ ठाणे शो मैच में खेलते हैं, जो बड़े बड़े टूर्नामेंट्स में तहलका मचाते हैं, जिसमें कार विनर है, बाइक विनर है, ऐसे खिलाड़ी यहाँ पर आएंगे आज. बहुत ही तेज कमलेश पाटिल कावा. रफ्तार भरी गेंदे, गजब की गति, गजब का गेंदबाज है कावा. इस गेंदबाजी को अगर रडार गन पे नापे तो तकरीबन 110 की रफ्तार है इनके गेंद में. तेज बॉलर. इंटरनेशनल क्रिकेट में तेज बॉलर को पेसर बॉलर कहा जाता है. जैसे मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, ये सब तेज गेंदबाज है. और वैसे ही कावा पेसर बॉलर. दिशाहीन बॉल है इस बार. ऑफ साइड के बाहर पिचिंग हुई, वाइट बॉल और टीम का टोटल आगे बढ़ता हुआ स्कोर बोर्ड पर 3 रन. पहली वाइट बॉल फेंकी है वडौली बन है. मोहम्मद सिराज को आपने देखा, जिन्होंने श्रीलंका के खिलाफ 5 विकेट लिए थे एशिया चैंपियन ट्रॉफी में, और मेरे ख्याल से 5:30 बजे मुकाबला वो समाप्त हुआ था. आधी टीम उन्होंने आउट की थी. उसके बाद मोहम्मद शमी के बारे में चर्चा करेंगे. और क्या गेंदबाजी है भाई, बहुत बढ़िया गेंदबाजी. मोहम्मद शमी की याद दिलाई. बिल्कुल इस साल वर्ल्ड कप में मोहम्मद शमी ने सबसे अधिक विकेट लिए, बेस्ट बॉलर बने और इसीलिए भारत सरकार ने उन्हें अर्जुन पुरस्कार देके नवाजा गया. वो मोहम्मद शमी की याद दिलाई गेंदबाज कावा ने. खूबसूरत गेंदबाजी. रफ्तार के सौदागर है कावा. कितनी तेज बॉल कर रहे. और स्वराज म्हात्रे पिछले मुकाबले के हीरो पूरे शांत है आज.
शॉर्ट बॉल, ये थोड़ी खराब थी, पॉइंट पे फील्डर है, कैच का मौका नहीं मिली, कैच दौड़ेंगे, एक मक्का मोलवा, 2 के लिए पलटे तुषार, लेकिन एक पे संतुष्ट होंगे और इसी 1 रनों पर स्कोर कार्ड पे रन जाएंगे 4-5 गेंदों पर। कमाल की गेंदबाजी, ये क्वालिटी दिखाई है कावा ने गेंदबाजी में। जिस स्वराज ने 12 गेंद पे 29 बनाए पिछले मुकाबले में, उसी स्वराज को पावर प्ले में बांध के रखा कावा ने। बढ़िया गेंदबाजी। आखिरी बॉल, तुषार 7 नंबर के जर्सी होशियार खिलाड़ी है। तुषार की गेंदबाजी आपने देखी, आखिरी ओवर में 12 दिए, 1 विकेट। गिरी सामने मिड ऑफ है, विशाल पाटिल नहीं गैदर कर पाए, अगर मिलती तो स्टंप पे थ्रो जरूर होता। एक मुकम्मल हुए, आखिरी गेंद पर तुषार तो बच गए और की समाप्ति हुई। टोटल बने 5, लक्ष्य था 58 का, अब रन चाहिए 53, गेंद बची 3 ओवर की 18। कंपल्सरी चेसिंग डीजे। संधीचं सोनं करतात खेळाडू आज या मैदानात. रमेश मडवी सरचिटणीस लक्ष ठेवतात प्रत्येकावर. अरे समाजकार्य त्यांचं भरदार दादा हाय लयच बर. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे हो 1 नंबर. आयोजक रमेश मडवीचं नाव लय गाजतंय रायगड जिल्ह्याभर. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे हो 1 नंबर. 3 ओवर में 53 रन चाहिए। तुषार को मौका मिला, स्वराज नॉस्टा गेंद पर गए बॉलिंग करने के लिए। वडोली ब के दूसरे धमाकेदार गेंदबाज ऋतिक पाटिल आएंगे। ऋतिक पाटिल का मैंने जिक्र किया था, 22-23 साल की उम्र में 12 बाइक जीते उन्होंने। अत्युत्तम फॉर्म में खिलाड़ी है, इनकी उम्र और बहुत बड़ी है, मैं इसको कहूँगा कि बहुत ज़्यादा इनका करियर बड़ा होगा टेनिस क्रिकेट विश्व में। 3 ओवर 53 चाहिए। ये मोमेंट टर्न हुआ है अब पहले ओवर में। स्वराज की बल्लेबाजी थोड़ी खराब हुई, लेकिन गोटुली हारी नहीं अभी तक, मुकाबला बचा है भाई, कुछ भी हो सकता है। पैटकट किया, टैपिंग में पॉइंट पे बॉल गई है, 1 रन महज मिलेगा। गेंदबाजी में प्रतिवार कर रही है यहाँ पर वडोली ब। वडोली ब जानती है कि 2 ओवर में रन नहीं आए ना, तो आखिरी 2 ओवर में उनका बड़ा कमबैक होगा और रन रेट ज़्यादा होगा टीम गोटिवली पे। 1 रन मुकम्मल हुए, शांत क्रिकेट चलता हुआ, कोई बड़ा स्ट्रोक नहीं आया। स्वराज गौते स्वराज मात्रे जिन्होंने 4 छक्के मारे थे, वो अब पूरे शांत है वडोली ब के खिलाफ। ये होता है क्वालिटी क्रिकेट। जैसे आप मुकाबले जीतते हैं, आपको बड़े बड़े तगड़े खिलाड़ी मिलते हैं मैच में, और ये जीत का असर होता है। अगली बॉल लॉफ्ट किया है, कब तक हो गए शांत स्वराज मात्रे। बल्ले का फेस खोला, मिडल ऑफ द बैट, लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर पे तमतमाता हुआ छक्का। मसीहा स्वराज मात्रे, इम्तिहान की घड़ी आ चुकी है और इसी इम्तिहान में उन्हें पास होना है। दैट्स अ ब्यूटी ऑफ शॉट। 6 रनों के लिए ऋतिक का स्वागत हुआ, एक्स्ट्रा कवर पे छक्का स्वराज मात्रे के बल्ले से। एक बड़ा स्ट्रोक आने की तलाश थी, लेकिन इस बार बच गए और ये तेज बॉल ने बीट किया स्वराज मात्रे को। ओवर पिच बॉल थी, लेंथ थोड़ी छोटी रखी, हाइट फैक्टर बहुत कम था। ऋतिक पाटिल की गेंदबाजी तगड़ी, कमबैक बॉलर का होता हुआ। उम्मीद पे दुनिया कायम है, कहते उम्मीद रखिए जनाब, आज हंसने वाले कल तालियां बजाएंगे। बल्लेबाज से उम्मीद गोटिवली को, गेंदबाज से उम्मीद है वडोली ब को। उम्मीद की किरणें जगी है। ऋतिक पाटिल की कमबैक भरी गेंदबाजी, तेज बॉलर, जितनी तेज कावा ने गेंदबाजी की थी वो तेज गेंदबाजी कर रहे ऋतिक पाटिल। कमाल का टैलेंट है वडोली ब में, युवा खिलाड़ी ये सभी, लेकिन ये जिद्दी खिलाड़ी सभी। स्वराज मात्रे को अब शांत किया है। स्वराज ने 1 छक्का मारा, आक्रामक हुए थे, लेकिन उसके बाद 2 बॉल डॉट आई और वापस निराशा चेहरे पर। फिक्र चिंता, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या। भरोसा खुद पे हो, देख होता है क्या। मिस टाइमिंग, मिड विकेट पे मिली सबसे बड़ी विकेट। पिछले मैच का हीरो आउट होते हुए
स्वराज मात्रे की पारी समाप्त. करते शांत पानी हमेशा गहरा होता है. ऋतिक पाटिल बहुत शांत है. पिछली 3 बॉल डॉट, 2 डॉट 1 विकेट. बैकफुट पे गई है गोटिवली. रन बने इस ओवर में 7. अब चाहिए 46 जीतने के लिए. 13 बॉल में करो या मरो का मैच है गोटिवली. डू और डाई. ये मुकाबला आपके लिए खुला होता हुआ. अगली बॉल यॉर्कर गिरी है. लोअर फुल टॉस में कट किया. मिड विकेट पर बॉल गई है. 13 बॉल 46 चाहिए थे. 1 रन 8 रन आए इस ओवर में. 2 ओवर का खेल समाप्त है. स्कोरबोर्ड पर रन बनते हुए 13. अब चाहिए 45. 45 गेंदे बची है 12 और रन रेट होगा यहाँ से 22.5 का. यानी 1 ओवर में 3 बड़े स्ट्रोक और 1 चौका लगाना होगा गोटिवली को. रेड इज वेरी डेंजरस कलर और ये रेड कलर टीम इंग्लैंड का था वर्ल्ड कप में जब इंग्लैंड काफ़ी अच्छा खेली थी. अब वो परफॉर्मेंस दिखाना होगा रेड कलर का टीम गोटिवली को. क्रिकेट विश्व में अगर आप देखें तो इस बार ऑस्ट्रेलिया टीम जीती और ऑस्ट्रेलिया टीम को 4 US मिलियन डॉलर मिले यानी करीब 40 करोड़ के आसपास. लेकिन फुटबॉल में जब 2022 में अर्जेंटीना जीती थी तब उसे सबसे अधिक इनाम मिला था मेरे ख्याल से 350 करोड़. फुटबॉल क्रिकेट में फ़र्क होता है. फुटबॉल सबसे अमीर खेल है क्योंकि वहाँ पर चैंपियन को 350 करोड़ मिले थे. अर्जेंटीना थी मैसी की टीम जिसने फ्रांस को हराया था. और क्रिकेट में आपने देखा है मैच 4 मिलियन यानी कि 40 करोड़. मतलब क्रिकेट और फुटबॉल में 10% फ़र्क है अमाउंट में. और हमेशा होता है क्रिकेट और फुटबॉल में. बिल्कुल रोनाल्डो ने दुबई में खेलने के लिए 1,000 या 5,000 का कॉन्ट्रैक्ट साइन किया है अगर आप गूगल पे सर्च करें तो. और रोनाल्डो ने अपने पाँव का इंश्योरेंस निकाला है वो तो बहुत महंगा है कोई सोच नहीं सकता. मतलब फुटबॉल खेलने वाले अपने पाँव का इंश्योरेंस निकालते हैं. वैसे टेनिस के क्रिकेट के खिलाड़ी है वो भी अगर इंश्योरेंस निकालें किसी चीज़ का तो बेहतर होगा उनके लिए भी. 12 गेंद 45 चाहिए. 22.5 का रन रेट. 4 बड़े स्ट्रोक. करो या मरो का मैच. बॉल तैयार. लॉब किया है. बल्ले का साउंड सुना. कावा ने क्या छोड़ा. मुश्किल बना है. रन आउट के लिए थ्रो खराब है. 2 रन मुकम्मल हुए. रॉकेट की तरह बॉल गई थी इस वक्त. कैच ड्रॉप. मिलेंगे 2 रन. ये मुकाबला कश्मकश है. ये ओवर डिपेंड है गोटिवली आप जीतोगे या हारोगे क्योंकि इस ओवर में अगर 20 से अधिक रन नहीं आए तो आपके लिए मुश्किल बन सकता है आखिरी ओवर में खेलना. शुभम पाटिल की बॉल थी. बल्लेबाज थे रुणाल महात्रे. मौका मिला है क्या छूटने का. रेड इज वेरी डेंजरस कलर. सिग्नल पे गाड़ियों को रोकता है. क्या बॉलर को रोक पाएगा ये रेड कलर गोटिवली. उतनी खतरनाक बैटिंग होगी इनकी आज. बॉलर तैयार. बल्ला पहले घुमा है. गेंद बाद में आई. दिशाहीन बॉल है. वाइट बॉल. एक्स्ट्रा रन. सुनील तांडेल सर फ्रॉम बेलवली दर्शाते हुए और स्क्वायर लेग अंपायर हमारे सचिन कडू रोहिंजन है. दोनों भी खेलते क्रिकेट. एक 40+ में खेलते एक रेगुलर में खेलते. दोनों का अच्छा अनुभव है क्रिकेट का. प्रोफेशनल अंपायर है रायगढ़ टेनिस क्रिकेट के. एक्स्ट्रा रन. रोनाल्ड मात्रे तैयार है. क्या छूटने के बाद क्या वो लंबी पारी खेलेंगे. क्या 6 की मंजूरी होगी. क्या गगनचुंबी शॉट आएंगे. अगर बॉल अंतरिक्ष में जाती है तो गोटिवली के मुकाबला बन सकता है आज. अगली बॉल फुल टॉस. हवा में मिस टाइमिंग. खुद बॉलर लपक लिया कैच. मिस टाइमिंग पे मौका. रोनाल्ड मात्रे की पारी समाप्त होती हुई. दूसरा बल्लेबाज बैक टू डग आउट.
बाबूशाह के गांव का गाना था शायद ये, मौसम बरसा बिजुली। बाबूशाह कल आएंगे इस मुकाबले में फाइनल के लिए। प्रवीण गायकर के साथ कल उनका टर्न होगा। 42 रनों की आवश्यकता है जीत के लिए। गेंदे बची है 10 का दम दिखाना होगा बैटर गोटिवली को। न थकाऊ में न मैंने हिम्मत हारी, हौसले है मेरे बुलंद, सफर है मेरा बेजारी। सफर लंबा है लेकिन रास्ते पैरों के नीचे है। बैटर तैयार। शॉर्ट बॉल, प्रॉपर टाइमिंग, टैलेंटेड शॉट ऑन कमेंट्री बॉक्स। स्टैंड एंड डिस्पैच चेरन। प्रमोद चौधरी के बल्ले से 6 रन। स्टैंड एंड डिस्पैच। पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, मुकाबला समाप्त नहीं हुआ। 700 में जीत का जुनून हो तो हालात कहाँ मायने रखते हैं, और 700 में जीत का जुनून है प्रमोद चौधरी। 9 बॉल 36 चाहिए थे, चौका मिला है। 8 बॉल 32। मैच ऑन, रोमांचक मैच। 2 बॉल गेंद पे 10 रन। कमबैक टीम गोटिवली। चाहिए आत्मविश्वास, रगों में खूब चाहिए, और आत्मविश्वास खून में है, रगों में है प्रमोद चौधरी के। 2 बॉल 10 मिल गए। 9 पे 36 थे, 8 पे 32 बच गए। मैच ऑन, रोमांचक मैच। कमबैक। वडोली बर्क अब थोड़े पसीने छूटे। विशाल पाटिल फील्डिंग को बदल रहे। प्रमोद चौधरी के स्ट्रॉन्ग जोन में फील्डिंग रखी है और चौका बचाना चाहते हैं। बॉलर तैयार है। 2 बड़ी मार लगी इस गेंदबाज को, शुभम पाटिल। 2 बॉल बची है। सुपर मैच, कमबैक किया टीम गोटिवली। प्रमोद चौधरी ऑन फायर। ओहो हो, दैट्स अ बिग हिट। दिस इज बिग शॉट। स्टेज के बहुत दूर गेंद गिरी है। ओवर द स्टेज, ओवर द वीआईपी डाइट्स। माइटी हिट, इट्स अ माइलस्टोन। 6 रनों के लिए गगनचुंबी हवाई सफर। 6 की दूरी और 6 की मंजूरी। क्या पारी के लिए, जरा जोरदार तालियां इस बल्लेबाज के लिए। हौसले बुलंद हो तो आप कुछ भी कर सकते हैं। हौसले की तरकिश में वो तीर जिंदा रख। हार के बाद भी जीत की उम्मीद जिंदा रख। अब गेंदे हैं 7, रन चाहिए 26। मैच ऑन। 16 बन गए 3 बॉल पे। 2614। इट्स अ कमबैक गोटिवली। ओ लेफ्ट किया है, एक और बढ़िया शॉट। हाफ हेलीकॉप्टर, हेलीकॉप्टर लैंड हुआ लॉन्ग ऑफ के बाहर। 6 रनों के लिए मस्तक पे दस्तक। तालियों से स्वागत करिए प्रमोद चौधरी का। ये 4 स्ट्रोक आपको पसंद आए तो 6-4-6-6। 4 गेंदों पे इन्होंने बारिश की 6 की। स्कोर आई इस ओवर में 25। शुभम पाटिल की महंगी और समाप्त हुई। अब 6 बॉल और चाहिए 20 रन। तीसरा ओवर सबसे निर्णायक होता है 4 ओवर में, और उसी निर्णायक ओवर में मुकाबले को टर्न कर दिया टीम गोटिवली। तकदीर का बादशाह। 6 बॉल 20 रन। इट्स अ कमबैक। मुकाबला बन सकता है। कहते पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के इम्तिहान बाकी है। अभी तो नापिए मुट्ठी भर जमी हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है। आइए देखते हैं आसमान की बुलंदी को कौन छूता है। आखिरी ओवर लेके गेंदबाजी ट्रैक पर अनिल पाटिल, और सामने टीम का ओपनर तुषार। तुषार अभी जिंदा है, मैच अभी जिंदा है। क्या मुकाबला बना है भाई, पैसा वसूल। 20 रन चाहिए। एक बॉल इंपॉर्टेंट है। इट्स अ डॉट बॉल। प्रेशर ऑन टीम गोटिवली। कमबैक टीम वडोली ब। 5 बॉल 20 रन की आवश्यकता। शानदार मुकाबला।
2:41 और रात के गुलाबी ठंडी में माहौल गर्म हो चुका है और एक गरम गरम मुकाबला। कहते ना मुहूर्त देखते ना सूरत देखते। टीम वडोली ब के गेंदबाज अनिल टीम की जरूरत देखते और सामने बल्लेबाज है तुषार। गेंदबाज तैयार, 5 पे 20। लॉफ्टेड शॉट, एक तुम्हारी एक हमारी, बारी बारी सबकी बारी। पहले वडोली ब, अब गोटिवली की बारी। मजा आएगा। बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी फिर हमारी। किसी को कमजोर ना समझो, क्योंकि 5 रुपए का पेन 5 करोड़ का चेक साइन करता है। अब आने वाली 4 गेंद और 14 रन चाहिए। माहौल गर्म हो चुका है, गरम गरम मैच आ चुका है इस गुलाबी ठंडी में। गेम चेंजर तुषार, इट्स अ कमबैक टीम गोटिवली। अब मजा आएगा। हथौड़ा पड़ा है गेंदबाज पे। 4 बॉल 14। अनिल पाटिल ऑन प्रेशर। मुकाबला बनता हुआ टीम बडोली ब। क्या होगा कमबैक इस गेंद पर? अगली बॉल, पाव पे लगी गेंद, अपील की थी, स्ट्राइक रोटेट होगी। स्ट्राइक मिली है प्रमोद चौधरी को, सिंगल कंप्लीट किया गया। अब गेंदे बचे 3-13 का मुकाबला। कहते जिंदगी बनाने के लिए, मैच जीतने के लिए रातों से नहीं बातों से नहीं, रातों से लड़ना पड़ता है। और ये रात का मुकाबला, रात्रि से खेल चाले। 3 बॉल 13 रन। प्रमोद चौधरी तैयार है। जिस खिलाड़ी ने 25 रन बनाए 1 ओवर में शुभम पाटिल के खिलाफ ताबड़तोड़ बल्लेबाजी की, वो प्रमोद चौधरी मैदान में। मुकाबला अभी भी जिंदा है। थोड़ा रुकूंगा, थोड़ा टूटूंगा, लेकिन ये दोस्त देख मैं वापस मुकाबले में लौटूंगा। 3-13 का समीकरण। सबसे इंपॉर्टेंट गेंद फेंकी जाएगी, क्योंकि कंपल्सरी चेसिंग का मैच है। 1 रन तो चाहिए इस गेंद पर। अगली बॉल, बिग स्टॉक लगाने की कोशिश, फाइन लेग में, लॉन्ग लेग फिर बॉल गई है। फील्डर दौड़ेंगे, मुकम्मल हुए 1-2 में करेंगे कन्वर्ट। 2 पे संतोष। अब बॉल है 2 और जीतने के लिए चाहिए 1 और 1 11। 2 बॉल 2 6। ऐतिहासिक मैच। अपनी ताकत का परिचय तब देना जब लोग आपको हल्के मिले। अब वो ताकत का परिचय देना है प्रमोद चौधरी को। एक टीम कल्याण डोंबिवली और दूसरी टीम नवी मुंबई। रेड वर्सेस स्काई, इट्स अ बिग फाइट। बोथ आर्मी, ऑल द बेस्ट। 2 बॉल 11 सबसे इंपॉर्टेंट गेंद है, जो बताएगी कौन जाएगा सुपर 12 में। खिलाफ कितने हैं, क्या फर्क पड़ता है। 7 जो है वो लाजवाब है। अगली बॉल, हाफ हेलीकॉप्टर। 11 चाहिए 2 बॉल पे। इक्का दुक्का से कुछ नहीं होगा, क्योंकि 1 बॉल और चाहिए जीत के लिए 9 रन। 6 बनते, 9 बनेंगे एक खराब बॉल के बाद। आप किस्मत के सहारे टीम गोटिवली कमबैक कर सकती है, लेकिन अनिल पाटिल वो गलती यहाँ पर नहीं करेंगे। शानदार स्टार्ट दिया था टीम गोटिवली के स्वराज मात्रे ने, बैकअप दिया था प्रमोद चौधरी ने, लेकिन अब मुकाबले में हाथ में निराशा आई। यॉर्कर गेंद ने काम तमाम किया और सिर्फ 2 रन बटोरे। 1 बॉल 9 रन। वेरी वेल ट्राई टीम गोटिवली। मुकाबला समाप्त नहीं हुआ। एक आध खराब गेंद गोटिवली को कमबैक दिला सकती है और सुपर 12 में जाने को मौका दे सकती है। विशाल पाटिल फील्डिंग लगा रहे, नो रिक्स। कोई बड़ा रिक्स नहीं लेना चाहते विशाल पाटिल एंड टीम बडौली बा। कहते हैं अनुभव के मिट्टी में जो तपकर जलता है, दुनिया के बाजार में वही सिक्का चलता है। अनिल पाटिल एंड प्रमोद। 1 बॉल 9 रन। लेफ्ट किया हवा में। 6 से बात नहीं बनेगी, लेकिन ये 9 रनों से हारी है टीम गोटिवली ये मुकाबला। ऑल द बेस्ट टीम गोटिवली, हार्ड लक एंड बेटर लक नेक्स्ट टाइम। मुबारक मुबारक टीम चेंज द गेम वडौली ब। यू प्ले वेरी वेल एंड क्वालिफाई फॉर सुपर 12 टीम वडौली ब। थैंक यू सो मच हम द ट्रॉफी सभी आयोजक जिन्होंने हमें मौका दिया इस टूर्नामेंट्स में कमेंट्री करने का। रमेश दादा मडवी, योगेश जी मडवी, सभी का हार्दिक आभार। और इस मैच को जीता है टीम वडौली ब ने और इस मैच का हीरो होगा नो डाउट्स वडौली